11 होते 3 इकले. तीन इकल्या काय बरं काय भावानं मिळतील शेळ्या? ही 35,000 36,000. 35-36च्या भावानं मिळतील. वाढलाय का रेट शेळ्यांचा? शेळ्यांचे रेट वाढले तशी मालच नाही. माल कमी मालच झाला मिळाला नाही. बर तर बघून घ्या. काटेवाडी आहे ना? हा पूर्ण काटेवाडी शेळ्या. शर्टाची मित्रांनो बघून घ्या. एकदम प्युअर मोठ्या मापाची ठेप्याला वगैरे बघा शर्ट कशी आहे. एकदम मोठ्या मापाची शेळी त्या बघून घ्या ही. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलो सांगोल्याच्या शेळी मेंढी बाजारामध्ये. शेतकरी मित्रांनो ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण संपूर्ण शेळ्यांची मेंढ्याची बोकडाची पाठरांची किमती जाणून घेणार आहे. शेतकरी मित्रांनो कोणत्या प्रकारची शेळी मेंढी बोकडा बघायला आवडतील कमेंट करून सांगा. त्या पद्धतीची शेळ्या मेंढ्या कवर करूया मित्रांनो. आपण त्या ठिकाणी प्रत्येक रविवारचा सांगोल्याचा शेळी मेंढी बाजार आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रकाशित करत असतो. त्यामुळं चॅनलवरला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच आपल्याला घर बसल्या संपूर्ण बाजार पाहायला मिळेल. चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे बाजार त्या ठिकाणी कव्हर करत असतो आपण. म्हशीचा असेल, गाईचा असेल, खिलार गाय असेल, बैल बाजार असेल, असे संपूर्ण बाजार कव्हर करतोय. बघून घ्या बाजार कशा पद्धतीनं भरला. जास्तीत वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहे. तर पूर्वी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला सुरुवात करू. भैया किती महिन्यात आहे? किती महिन्यात आहे? 2 महिन्यात आहे भाऊ. काय नर आहे माझी? बरं किती किंमत सांगतो? 6,000. बरं कितीपर्यंत काय कमी जास्त होईल का? कितीपर्यंत सुटेल? 5,000ला देणार आहे. बरं हे तुमच्याकडलं आहे? तुमचं आहे मग. बरं किती महिन्यात आहे? 2.5 महिन्यात आहे का? किती किंमत सांगताय? 6,000. काय आहे? नर आहे. तुम्ही शेतकरी आहे व्यापार आहे तुमचा? शेतकरी. कितीपर्यंत सुटेल काय? 5.5 पर्यंत. 5.5 द्यायचा. मोबाईल नंबर द्या तुमचा. 72 19 हां 14 27 23. ठीक आहे मित्रांनो बघून घ्या. ही 1.5-2 महिने आहेत आणि त्याच्या किमती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मामा किती महिन्यात आहे ती? 3 महिने येते दोन्ही. काय नर आहे द्या माझे द्या? माझे द्या. काय किंमत होईल? 16,000. 8,000 सांगताय. काय कमी होईल का यात? कमी जास्त होईल का? कितीपर्यंत होईल? 15पर्यंत. बरं गाव कुठला मामा? कोणचे शेतकरी व्यापारी? शेतकरी. मोबाईल नंबर सांगता येईल का? सांगा की. हां 30. हां मोबाईल नंबर सांगा की. मोबाईल नंबर नाही. बरं असू द्या चालेल. तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो ही मेंढर आहे ती. भैया सगळं नर आहे मादे ते? नर आहे. काय भावानं मिळतील? काय भावानं मिळेल? काय किती रुपयाला मिळतील एक नग? एक सांगते 8,500. एक 7.5 नाही मिळाली नाही ते? मिळते 7,500. फायनल 7.5 मिळतील. किती आहे ती? 15 आहे. किती महिने येते काय? किती महिने येते? 3 महिने येते. 3 महिने येते काय? बरं बघून घ्या शेतकरी मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तर बाहेर कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. 76 20 हां 42 55 60. ठीक आहे धन्यवाद. तुम्हाला पाहिजे असेल तर ही मेंढर आहे ती पिल्ली आहे ती त्यांच्या किमती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपण आता त्या जाळीतल्या पिल्ल्याची माहिती घ्यायचा प्रयत्न करूया. मालकी किती महिने येते? 3 महिने. किती महिन्यात आहे? 3 महिने. 3 महिने येते. ही काय नर आहे माझी? हे माझे द्या. काय करायचं? झालं तर नाही. हो कितीपर्यंत सुटेल मालकी? बघा हे 7 न सांगतोय. 7 आलं तर द्यायची ते. काय करूया? मोबाईल नंबर द्या तुमचा. 74 98 हां 30 हां 95 42. काय काय भेटतं तुमच्याकडे? आपल्याकडे मेंढ्यांची पिल्ली मिळते ते. नर मादे. शेळ्यांची? शेळ्यांची नाही. फक्त मेंढी पिल्ली. मेंढ्याची. ठीक आहे मालक धन्यवाद. कोणाला पाहिजे असेल तर मेंढरा पिल्ली यांच्याकडनं घेऊ शकता. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तर हो कुणाकडले जाळी? तुमचे बरं कुठल्या ह्याची पिल्ली आहे? आता सगळी संपली ती बरं का. पण बिट्टल मधली काटेवाडी उस्मानाबाद सगळे मिळतील. बरं काय ना आता एखादं पिल्लू दाखवायचं मला आता कितीपर्यंत भेटेल? ही 4,000च्या रेंजची. 4,000. कुठलं ब्रीड आहे हे? ही बिट्टल मध्ये बिटल मध्ये 4,000. नर आहे काय ना काय? माझे माझे द्या सगळ्या. बरं एक 10-20 एकदम घ्यायची म्हटलं तर काय? नाही 70-80 होती यातली 2-4 राहिली त्या. बरं कितीनं द्याल सर मला गेला साहेब 3,000पासून 6,000 पुत्रा. 3,000 आहे पूर्ण आहेत सगळा. कॉन्टॅक्ट नंबर द्या. 70 58 13 1580. ठीक आहे धन्यवाद. मित्रांनो बघून घ्या. हो मला की कुठला आहे ब्रीड? दिशी ना कसलं बिटल आहे काय? बरं किती सांगता किंमत?
किंमत सांगते 18,000 रुपये 18 किती किलो भरेल मालक ही? बोकड भरले की 16 किलो 16 किलो भरेल 16 किलो 17 किलो तर बिट्टलमध्ये 17 किलो भरेल, किंमत 18,000. हा किंमत 18,000 ती कसं परवडणार घेणारला? घेणारला 1,000 100 200 1,000 2,000 कमी द्यायचं 15-16,000 घेतली म्हणजे कमी करणार आहे तुम्ही? हा. बरं किती होईल फायनल द्यायची किंमत? किंमत द्यायची फायनल किती पर्यंत होईल तुम्हाला? 14.5 द्यायचं बा हा? 14.5 14.5 द्यायची किंमत. द्या कॉन्टॅक्ट नंबर तुमचा. हे नंबर द्या रे माझा सांगा मालक नंबर. नंबर द्या 35 97 63 00 2673. ठीक आहे, धन्यवाद. मित्रांनो, कुणाला पाहिजे असेल तर बोकड घेऊ शकताय. 14.5 व्यवहार होऊन जाईल. तर बघून घ्या बाजारामधली गर्दी, बाजारामधली धूळ, बाजारामधली शिरड ठिकाणी संपूर्ण. भया पाठरायली काय? किती महिने आहे देऊ? किती महिने आहे? 4.5 महिन्याची आहे ती. काय किंमत काय सांगता? त्याची 12,000 रुपये सांगतो. 4 हजारांनी सांगताय. 3 पिली 12,000. काय कमी होईल का ह्यात? होणार की? किती होईल? 10 पर्यंत सुटतील? हो हो 10ला 3 पिली पाटर. शेतकरी व्यापारी शेतकरी. द्या मोबाईल नंबर. 96 89 53 53 37. ठीक आहे मित्रांनो, 4 महिन्याची पिली येते आणि 10,000ला 3 पिली मिळतील. कोणाला पाहिजे असेल तर घेऊ शकताय. दिशे आहेत ना आपले? ठीक आहे मालक, धन्यवाद. किती किलो बोकड आहे? पटरोय काय? बरं किती किंमत सांगताय? किंमत 10,000 रुपये. 10,000. गाब गेले भरले तर काय माहित आहे. काय खरं नाही मग. काय कमी होईल का? कमी होईल किती पर्यंत? आता चॅनल आहे आपला, कोणाला पाहिजे असेल तर घेऊन जातील. किती पर्यंत होईल तुमची किंमत? 500 रुपये कमी नाही द्यायचा. बरं, धन्यवाद. तर मित्रांनो बघून घ्या. बाया किती महिन्यात पिलो ही? 5 महिन्याचा आहे. पाठरोय काय? किती सांगतो किंमत? 6,000 हा 6,000 6,000. 5.5 पर्यंत सुटायच नाही. मोबाईल नंबर सांगा. 8605 1696 8605 1696. ठीक आहे, धन्यवाद. शेतकरी मित्रांनो बघू शकताय, सांगोला बाजारातील शेळी मेंढी बोकड बाजार आहे. हा जरा गर्दी जास्त आहे बाजारामध्ये. इथं जरा पिल्ली दिसते ती चांगल्या क्वालिटी. आपण माहिती विचारू. दादा जरा माहिती सांगा की आम्हाला. कुठल्या ब्रीडची पिल्ली आहेत बाया? ही आता क्रॉस मधली आहे ती. कुठले एखादं दाखवाय उचलून? त्याने आता दिलेली हो क्रॉस आहे. हे आपले देशी आहे गावठाण. देशे बोकड आहे काय? पाट आहे. पाट आहे. केवढ्याला मिळणार ही पाट? 2.5ला 2.5ला मिळणार. 25ला द्यायची. 25 रुपयाला मिळेल. जाती गोतीतला आहे पण ती. जाती ही बोकुड आहे. ते देशीतलंच आहे. देशीतला केवढ्याला मिळेल? ही 4.5ला द्यायला. 4 पर्यंत सुटायचं? हा सुटणार. अजून काय कुठलं पाहिजे दिले ती भरपूर दिले होते. ती काय? द्या contact number मला. जातीचं हे होती समजे. कॉन्टॅक्ट नंबर द्या. 72 18 33 90 54. मला तुमचा पत्ता सांगा. नंदेश्वर ता मंगळवेढा जी सोलापूर. मंगळवेढ्यातला आहे? हा बरं. प्रत्येक रविवारी असताय का? रविवारी असतात प्रत्येक. ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, ही भया मंगळवेढा तालुक्यातले इथं. कुणाला ही असली पिली घ्या हा ठीक आहे. कुणाला पाहिजे असेल तर संपर्क साधा. भया पाठरायचे बोकडा काय सांगता किंमत दोन्ही सांगितली 8.5. 8.5. हा. काय कमी जास्त होईल का? कमी जास्त देई 7.5ला. किती पर्यंत होईल? 7 7.5 पत्र देई. 7 पर्यंत बोकडं जाईल. दोन्ही बोकडा आहे. बरं ठीक आहे. कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. 86 00 37 58 66. ठीक आहे. शेतकरी व्यापारी व्यापारी. धन्यवाद. मित्रांनो बघून घ्या, बोकडं लय कवर केलीत. आपण आता शेळ्या कवर करायचा प्रयत्न करूया. बघून शेरड. आपण आता इथं शेळ्या त्या मोठ्या मापाच्या. राम राम मालक. राम गाव कुठला आहे? शेटपळ हा शेटपळ कुठलं शेटपळ आलं? मोडली मोडली शेटपळ. बरं किती शेळ्या आहे त्या? 8 राहिले त्याला 8 किती आणल्या होत्या? 11 होते 3 इकले. ती निघल्या काय? बरं काय भावानं मिळतील शेळ्या? ही 35,000 36,000. 35-36च्या भावानं मिळतील. वाढलाय का रेट शेळ्यांचा? शेळ्यांचे रेट वाढले तसे मालच नाही. माल कमी झाला नाही. बरं. तर बघून घ्या. काटेवाडी आहे ना? हा पूर्ण काटेवाडी काठवडी शेरडाची मित्रांनो बघून घ्या. एकदम प्युअर मोठ्या मापाची. ठेप्याला वगैरे बघा शेरड कशी आहे ती. एकदम मोठ्या मापाची शेळी त्या बघून घ्या. ही ठेपा वगैरे शेळीचा सगळ्या का बनायचं ना मला? काय पण आहे हा काय बघा गरीबाच्या म्हशी जायचे आपल्या सगळ्या जवळ आलेले मोठे एका तडीत एक शेळ्या सगळ्या मोठ्या.
ओके मला कितीनं सुटतील काय काय थोडं कमी जास्त करू कमी जास्त एक 27-28 होय 70-80 नाही बरं 500 500 रुपये कमी जाते इकडे मोबाईल नंबर द्या तुमचा 9822 हं. 531605 धन्यवाद मला. किल्ल्याच्या शेळ्या मिळतील सगळ्या मिळतील धन्यवाद शेतकरी मित्रांनो ग्राउंड रिपोर्ट घेऊन शेळ्या मेंढ्या बोकडं पाठरे त्या ठिकाणी मेंढराची देखील पिल्यांचा आपण व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या देशी शेळ्या ह्या परिसरामध्ये आहेत त्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा मित्रांनो तुमची एक कमेंट एक लाख मोलाची आहे दोस्तांनो व्हिडिओ इथंच थांबूया मित्रांनो बाजार खूप मोठा असतोय तुम्हाला मी ओझरचा बाजार दाखवायचा प्रयत्न करतो इथं बघा इथं बाजार आहे तर बघून घ्या बाजारातील ही शेरडा असते जी देशी शेरडाची मित्रांनो हे आणि बाजाराच्या बाहेर आपण पडायला लागलो आता म्हणजे सांगोल्याचा शेळी मेंढी बोकड बाजार गर्दी धूळ भरपूर असते मित्रांनो शेळ्या मेंढ्या या बाजारात माणसं जास्त असतात तर व्हिडिओ इथं थांबूया मित्रांनो